हाय मित्रांनो, मी आता चाललेले आहे गाई बघायला. गाई बांधलेली आहे पडकात खाण्यासाठी. तर चला आपण जाऊया तिकडे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, मी चाललेला आहे तिकडं. तर बघा हिरवे सगळीकडे पावसामुळे हिरवगार दिसत आहे. बघू शकता किती हिरवं मस्त असं सुंदर वातावरण झालेलं आहे. मी जात आहे कोणतर बघेल म्हणून मी काय बोलणं झालेले आहे. बघू शकता तुम्ही हिरवगार मस्त असं किती सुंदर निसर्ग आहे बघण्यालायक. म्हणजे सगळीकडे हिरवं हिरवं. तर मित्रांनो आता आम्ही आलेले आहे जवळ गाईच्या. आता तुम्हाला मी दाखवते आमची गाई काय चरायला लागल्या का सुटल्या बघूया. चला भरभर दाखवते तुम्हाला. मित्रांनो आता गाई बांधलेली आहे, सुटली नाही. आता इथं नीट बांधलेलं आहे. खायला लागल्या माता गाई. हाय व्यवस्थित खा, नंतर येतो न्यायला तुला. तर मित्रांनो आमच्याकडं आता पीक काढायला आलेलं आहे. पाऊस इतका पडायला, पाऊस येतोय जातोय काय कळना. पीक उगवलेला पीक मात्र होते का काय होते काहीच कळण झालं इतकं. म्हणजे आता जर वेळेस आता पीक येते हातातोंड असे आलेलं घास जाते का असं वाटायला. म्हणजे आता काढणीसाठी आलेलं आहे मित्रांनो आणि चाललेलं आहे. तुम्हाला आमचं ऊस दाखवणार आहे. आता 2-3 महिने पाणी नव्हतं. आता पावसानं पाणी आले पण हुमण्यानं पाक खाऊन टाकलेत. किडं बिडं लागलेत, हुमणी इतकं खाल्लेत मित्रांनो. जनावराला द्यायचा असं विचार चालू आहे पण काय कळावं, हुमण्यासाठी काय पण उपाय सापडणार. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा ऊस आमचं हुमण्या खाल्ल्यामुळे कसं झाले हो का. उंची पण वाढणार काय नाही, सगळं वाळून चालले बुडक्यातनं सगळं. जाता येता जरा जरी माणसाचं टच झालं म्हणलं की झाडं मोडून पडते, ऊस मोडूनच पडते. आता चला मी जळण घेऊन जाणार आहे इथलं जरा. ही शेवग्यात झाडं मित्रांनो तोडून ठेवले होते आणि बघा तोडून मोडून तुकडे घालून इथे ठेवलेत कणके घालून वाळण्यासाठी. आणि ही झाडं आता उगवायला लागलीत. किती पण ही असं असते. आणि एकीकडं आम्ही कष्टानं पिकवलेलं पीक बघा हे कसं उगवले. हो का, ही लाकूड आहे इथं बघा, ही लाकडाला कसं उगवले.